एक दिवस एक कोल्हा जंगलात फिरत असताना त्याला खूप तहान लागली. कुठे पाणी, कुठे मिळेल काहीतरी. या जंगलात आज काहीच का सापडत नाही. तेवढ्यात त्याला एक विहीर दिसली. कोल्हा आनंदाने विहिरीकडे धावतो. अरे वा, विहीर. नक्कीच आत पाणी असेल. कोल्हा पाणी पिण्यासाठी विहिरीत उडी मारतो. विहिरीत एका बाजूला थोडस पाणी होतं. वाह, किती सुंदर थंडगार पाणी. आत्ता पितो. पण पाणी पिऊन झाल्यावर कोल्ह्याला समजलं विहीर खूप खोल होती. बाहेर पडणं शक्यच नव्हते. अरे, हे काय? बाहेर कसं पडायचं? भिंती खूप उंच आहेत. पाय घसरतायत. तेवढ्यात वर एक बकरा आला. तो पाण्याच्या शोधात फिरत होता. त्याने विहिरीत डोकावलं. अरे कोल्हा दादा, तू आत काय करतोयस? हाच माझा मार्ग. या भोळ्या बकऱ्याला फसवायला हवं. अरे बकरा दादा, तू किती वेळेवर आलास? इथे खाली ये. हे पाणी इतकं गोड, इतकं थंड आहे. अरे स्वर्गातलं अमृत आहे हे. खरंच किती थंड आहे. थंड? अरे या उन्हाळ्यात बर्फाळ झऱ्यासारखं पाणी आहे. मी तर तासभर इथेच बसलोय मजेत. बकरा विहिरीत उडी मारतो. वाह, खरंच खूप गोड पाणी आहे. धन्यवाद कोल्हा दादा. बकरा दादा, एक काम कर. तू जर भिंतीला टेकून उभा राहिलास तर मी तुझ्या पाठीवर चढून वर जाईन. मग मी वरून तुला दोर टाकेन आणि तुलाही बाहेर काढेन. हो हो, नक्कीच. आपण एकमेकांना मदत करायची. शब्बास. जरा शांत उभा राहा. कोल्हा बकऱ्याच्या पाठीचा आधार घेऊन वर उडी मारतो आणि विहिरी बाहेर येतो. मी बाहेर आलो. मीच सर्वात चतुर. कोल्हा दादा, आता मला दोर टाक. बाहेर काढ मला. अरे बकरा दादा, तू आधी विचार करायला हवं होतं की आत उडी मारण्यापूर्वी बाहेर कसं पडायचं. कोल्हा दादा, थांब. माझ्याशी असं करू नकोस. मी तुला विश्वास ठेवला होता. कोल्हा निघून गेला. बकरा एकटाच विहिरीत अडकला. त्यांनी भोळेपणाने विश्वास ठेवला होता आणि तो आता फसला. त्यानंतर तिथे एक हत्ती आला. घे, धर. आपण काढतो तुला. कोल्ह्या, बकऱ्यानं तुला मदत केली आणि तू त्याला सोडून गेलास. हे चातुर्य नाही, हा विश्वासघात आहे. मी चुकलो, खरंच चुकलो.